जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत ते पुढील आंदोलनाची दिशा आणि तारीखही जाहीर करणार आहेत। पत्रकार परिषदेपूर्वी ते मराठा बांधवांशी संवाद साधतील आणि त्यानंतरच पत्रकार परिषदेतून आपल्या पुढील आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतील। दरम्यान जरांगे नेमकी कोणती भूमिका मांडणार आहेत आणि कुणावर निशाणा साधणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। थेट जाऊया जालन्यात आपले प्रतिनिधी गौरव साळी आपल्याला सगळ्या घडामोडींचे अपडेट देत आहेत। गौरव, मराठा बांधवांसोबतची मनोज जरांगे पाटील यांची बैठक सुरू झाली आहे का आणि इथल्या मराठा बांधवांच्या भावना काय आहेत? अगदी खरे कस्तुरी, मी आता सध्या जालन्याच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी उभा आहे आणि आपण जर बघितलं तर अवघ्या काही वेळातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर त्यांच्या पत्रकार परिषदेला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जरांगे पाटील आपली आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती घोषित करणार आहेत। आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या म्हणजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्याच आंदोलनाची दिशा जाहीर करण्यासाठी जरांगे पाटील आज जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद घेत आहेत। या ठिकाणी सगळे माध्यम प्रतिनिधी जरांगे पाटलांची वाट बघतायत। त्याचबरोबर मराठा समाज बांधव देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले ते देखील जरांगे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी 2 वेळेस जालन्याहून मुंबईकडे प्रस्थान केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी मुंबईत जाऊन मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण देखील केलं होतं। अशाच काहीचं आंदोलन या ठिकाणी आपण बघितलं तर मनोज जरांगे आज करू शकतात, म्हणजे घोषणा करू शकतात आणि मनोज जरांगे पाटलांकडून आज या ठिकाणी कोणती घोषणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील अवघ्या काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांच्याकडून या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होणार आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा ते या ठिकाणी जाहीर करणार आहेत। तिथली काही मराठी बांधव मराठा समाजाचे बांधव तुमच्याबरोबर उपस्थित असतील तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निस्तेज आणि मुरमाड झालेल्या अगदी खरं आहे। आपण जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी मराठा आंदोलकांची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे की जरांगे पाटील नेमकी काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतं। या ठिकाणी जरांगे पाटलांची वाट बघत या ठिकाणी मराठा बांधव जे ते या ठिकाणी बसलेले आहेत। आपण जर दुसऱ्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांची वाट बघताना या ठिकाणी मराठा आंदोलक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये असं या ठिकाणच्या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि जरांगे पाटलांनी जर मुंबईला जाण्याची घोषणा केली तर आम्ही त्यासाठी देखील तयार आहोत। जर जरांगे पाटील म्हटले की आता आपल्याला दिल्लीपर्यंत जायचं तर आम्ही त्यासाठी देखील तयार आहोत। मात्र जरांगे पाटलांनी आता उपोषण करू नये अशा भावना, अशा प्रतिक्रिया या ठिकाणी मराठा आंदोलक, मराठा बांधव, मराठा भगिनी या ठिकाणी व्यक्त करत आहेत। जरांगे पाटलांनी यापूर्वी जे काही आंदोलन केलं त्यामुळे त्यांची प्रकृती बरीचशी खालावली, त्यांची तब्येत खराब झाली आहे, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन करू नये असं या ठिकाणच्या मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। आणि मराठा आंदोलकांनी आता सांगितलंय की जर जरांगे पाटलांनी पुन्हा मुंबई चलोचा नारा दिला तर आम्ही त्यासाठी सज्ज आहोत। भले आता मग खरी पेरणी असेल किंवा मग इतर काही कारणे असतील तेच जरी असले तरी आम्ही या ठिकाणी आता आरक्षणाच्या मागणीसाठी, मुलांच्या कल्याणासाठी आम्ही पुन्हा एकदा मुंबईकडे जाऊ आणि मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने नेतृत्वात सांगतील किंवा जे भूमिका मांडतील त्याला आमचा पाठिंबा राहील असं या ठिकाणी मराठा आंदोलक म्हणतात। सगळ्यांचं लक्ष आहे मनोज जरांगे पाटलांच्या एका शब्दाखातर सगळे पुन्हा एकदा जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये जमलेत। जरांगे थोड्याच वेळात पोहोचतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि पत्रकार परिषद घेतील। त्याचंही अपडेट तुमच्याकडून घेऊ। गौरव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण करू नये अशा प्रतिक्रिया जालन्याच्या अंतरवाली सराटी इथल्या मराठा आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत। विविध ठिकाणाहून मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेत। जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये जाण्याची घोषणा जरी केली असली तरी आम्ही त्यासाठीही सज्ज आहोत असं मराठा आंदोलकांनी सांगितलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक घेणार आहे। त्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत। मी सध्या जालन्याच्या अंतरवाली सराटीत उभा आहे आणि या ठिकाणी आता मराठा बांधवांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली। मराठा बांधव विविध ठिकाणाहून अंतरवाली सराटीत येत आहेत आणि या ठिकाणी ते मराठा बांधव जरांगे पाटलांच्या उपस्थितीत बैठकीत सहभागी होणार आहेत आणि त्या बैठकीनंतर जरांगे पाटील आपली पुढील आंदोलनाची दिशा जी आहे ती जाहीर करणार आहेत। यापूर्वी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण आणि आंदोलन केलेलं आहे। आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादाने उपोषण करायला नाही पाहिजे आणि आम्ही करून बी देणार नाही। दादा जर बोलले मुंबई चलो, मुंबई चलो, मुंबई पुन्हा एकदा मुंबईला जाण्याला तुम्ही सज्ज आहात? 100% काय विषय नाही, इथून इकडे तयारी आमची। आम्हाला असं वाटतं की जरांगे पाटलांनी उपोषण नाही करावं, म्हणजे दुसरं म्हणजे तब्येतीची काळजी घेऊन उपोषण नाही ठीक। बरं, जरांगे पाटलांनी जर पुन्हा एकदा मुंबई चलोची घोषणा केली तुम्ही तयार आहात? आम्ही तयार आहोत। आम्ही
100% त्यांचा निर्णय जो घेतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तरी विनंती करू आम्ही दादांना का उपोषण तुम्ही करू नका. बाकी तुम्ही निर्णय मुंबई का दिल्लीचा जरी घेतला तरी आम्ही दिल्लीला जायला मराठा समाज ठाम आहे. आज आधी त्याला तरी आज बी निघायला तयार आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की जर जरंगे पाटलांनी मुंबईला जाण्याचा इशारा दिला तर आम्ही जालन्याहून पुन्हा एकदा मुंबईकडे निघण्यासाठी तयार आहोत. आणि जर जरंगे पाटील म्हणाले की आपण आता दिल्लीला जाऊ तर आम्ही दिल्लीला जायला देखील सज्ज आहोत, अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिलेल्या आहेत. कॅमेरा पर्सन अमोल वागुळेसह मी गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना.